आता एक वेगळी बातमी, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या सोशल मीडिया व्यूहरचनेमध्ये बदल होणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सोशल मीडियावरील विशेष रणनीती आता आखली जाणार आहे। केंद्रीय निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आज या संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत। भाजप सोशल मीडिया सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित महत्त्वाच्या नेत्यांना या ठिकाणी आज मार्गदर्शन केलं जाणार आहे। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत, भाजपच्या गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू आहेत। 2 दिवसापूर्वी भाजपची सोशल मीडिया प्रमुखांची बैठक जी आहे ती घेण्यात आली होती आणि या बैठकीत एक रोड मॅप तयार करा, विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे याचा एक रोड मॅप तयार करा आणि तो सादर करा, तसा अहवाल आज खऱ्या अर्थाने बैठक आहे। आणि या बैठकीला भूपेंद्र यादव असतील, त्यासोबत भाजपचे सोशल मीडियाचे प्रमुख, त्यासोबत भाजपचे माध्यम प्रमुख असतील आणि भाजपचे इतर प्रवक्ते असतील, त्यांच्याशी आज चर्चा करणार। कारण आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजप नरेटिव्ह सेट करण्यामध्ये भाजपला कुठेतरी अपयश आलं होतं आणि याचमुळे त्याचा फटका जो आहे तो भाजपला बसल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे। त्याचमुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कशा पद्धतीने सोशल मीडियावर काम करायचं, त्यासोबत आपल्या योजना कशापर्यंत लोकांना पोहोचवायचं आहे त्याचा एक रोड मॅप जो आहे तो तयार केला जाईल आणि त्यानुसार भाजपकडून आता काम केलं जाणार आहे। सुशांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध